तदनंतर ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजाने रंग भरला असे आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे यांना आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। तदनंतर मित्रांनो ज्यांनी स्पर्धा एक्झॅक्टली कव्हर केली आमच्या एसके एंटरटेनमेंट, चला आपण पुढे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी। एसके एंटरटेनमेंट किरणजी तळे किंवा आपला एखादा प्रतिनिधी आला तरी चालेल। एसके एंटरटेनमेंटचा सन्मान आपण करणार आहोत आणि तदनंतर व्हॉइस ऑफ पीडीसी मिस्टर योगी पाटील सरांचा सन्मान जय भोलेनाथ चषकामध्ये केला जाणार आहे। त्या अगोदर आपण एसके एंटरटेनमेंट या वाहिनीचा अर्थातच त्यांच्या सर्वच मेंबर्सचा आपण सन्मान करतोय। त्यानंतर मिस्टर योगी पाटील व्हॉइस ऑफ पीडीसी यांचा सन्मान जय भोलेनाथ चषकामध्ये आपण करत आहोत। खूप चांगलं समालोचन योगेश पाटील सरांचं आपल्याला ऐकायला मिळालं, थँक्यू सो मच। तदनंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत यासिन सिंधू गुणलेखक, अतिशय सुंदर गुणलेखन त्यांचा आपल्याला बघायला मिळालं या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा यथोचित सन्मान आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय। जरूर कोणाचा स्वागत सन्मान जर चुकून राहिला असेल तर मी आयोगाच्या वतीने या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतोय। विषय दिने आलेली आपण थोडा का होईना आपला सिंहाचा वाटा आहे या स्पर्धेमध्ये, त्याने आम्हाला कॉम्बॉक्स मध्ये जरूर या ठिकाणी गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये आम्हाला चांगला सहकार्य केलेला आहे, त्याचा आपण शुभ सन्मान इथे संपन्न करीत आहोत। चला चारही संघ आपल्याला विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठासमोर आपण बक्षीस वितरण सुराला सुरुवात करणार आहोत। जय हनुमान चौदरपाडा आणि किरवली वीरेश्वर भावाले आणि आई गावदेवी वालशीन आमची पत्रकार शशी वर्मा आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया। पुढील सन्मान राजकुमार पाटील यांना आपण इथे सन्मानित करूया, कारण त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आपण पाहत आहोत। त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी कृष्णाजी बाकडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करीत आहोत। तदनंतर ज्यांनी दिवस रात्र या स्पर्धेसाठी मेहनत केलेली आहे रामकृष्ण बाकडे, आपण पुढे या, आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करीत आहोत। पडद्याच्या पाठीमागचे हिरो अर्थात गुणेश पाटील, या आपण अपार मेहनत त्यांची राहिली। गुणेश पाटील या, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत। त्याच्यानंतर जयेश काकडे आपण पुढे या। चला यासीन आपल्याकडे वेलकम आहे, लिस्ट येऊ द्या, कुठला संघ आघाडीवरती आहे, कुठला खेळाडू पिछाडीवरती आहे। सेमीफायनल आणि अंतिम सामन्याची आपण सामन्यावरचे पारितोषिक देणार आहोत, नो डाऊट। आणि दोन्ही सामन्यातील सामनावरील पुरस्कार पटकावणारा खेळाडू आहे मिस्टर जय हनुमान चौदरपाडा संघाचा प्रतीक वाकडे। चला प्रतीक घ्या आपण। सेमीफायनलच्या लढतीमध्ये सुद्धा हा कारनामा प्रतीकने केला आणि या अंतिम सामन्यामध्ये सुद्धा मात्र सामनावरचा पुरस्कार पटकावला प्रतीकनं। आज प्रतीक जरूर पूर्णपणे अनफिट आहे, परंतु आज वाघासारखा लढला आपल्या गावासाठी, आपल्या अस्मितेसाठी। एकदा प्रतीकसाठी जोरदार टाळ्यांचा गजर असू द्या मित्रांनो। जबरदस्त क्रिकेट आणि पहा कृष्णाजी बाकडे साहेब सुद्धा त्याच गावाला बिलॉंग करतायत आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मानित आपण संपन्न करीत आहोत। एक सूचना आहे, पहा मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये जे पॉइंट्स आहेत ते आपण क्वालिफायर राऊंड पर्यंत ऍड करतोय, परंतु ज्यावेळी 8चा पूल असतो त्यावेळी आपण जे पॉइंट्स आहेत ते मात्र सेमीफायनल पर्यंत ऍड करतोय, कारण आम्ही जरूर को कमिटीशी संवाद साधला आणि त्यांनी मात्र आम्हाला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे। तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफीवर घ्या।
आणि सर्व पारितोषिक आपण सर्व उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे वितरित करणार आहोत। या संजयजी बाजी साहेब, प्रदीपजी शंदास पाटील साहेब आपण सुद्धा यायचं आहे। या सर्वजण या। उत्कृष्ट गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये एकूण 8 विकेट्स प्राप्त केले आणि तो खेळाडू आहे RD11 किरोली संघाचा रॉकस्टार उर्फ राकेश दिगाडकर। चेहऱ्यावरती गोड स्माइल सांगून जात आहे की या स्पर्धामध्ये अप्रतिम खेळ त्याने मात्र प्रस्तुत केला आणि अखेर 8 सफलता या स्पर्धेमध्ये त्याने प्राप्त केलेल्या आहेत। चला हरिअप राकेश, या आपण फास्ट या। तर एकदा राकेश दिगाडकरसाठी टाळ्यांचा गजरा असू द्या मित्रांनो। जय भोलेनाथ चषक 2025 मधील उत्कृष्ट गोलंदाज आणि सर्व उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक वितरित करीत आहोत। पुढील सन्मान बेस्ट बॅटर साठी ट्रॉफी आणि यशस स्पोर्टच्या माध्यमातून सोपानजी तिसकर यांच्या माध्यमातून आकर्षक बॅट आहे। आणि मित्रांनो या खेळाडूचा आपण जर विचार केला तर एक्झॅक्टली पहा, आय थिंक 74 धावा जय हनुमान खांडवल बस संघाच्या आय थिंक निखिल जाधवने प्राप्त केला होता, परंतु तो संघ क्वालिफायर मॅचेस मध्ये पराभूत झाला। परंतु या स्पर्धेमध्ये 71 धावा ठोकल्या आणि त्या संघाने क्वालिफायर मॅचेस मध्ये चांगला खेळ दाखवला आणि तो संघ आहे आई गावदेवी स्पोर्ट वालशीन आणि खेळाडू आहे मिस्टर दीपक नाही, परंतु त्यांचे सहकारी आहेत। या आपण या फास्ट या। तर दीपक साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर असू द्या। या स्पर्धेतील उत्कृष्ट बॅटर म्हणून त्याची आपण निवड केलेली आहे। त्यांना आपण देत आहोत सुद्धा ट्रॉफी आणि एसएस स्पोर्टच्या माध्यमातून ही सोपानजी तिसकर यांच्या वतीने ही ब्रँडेड बॅट लाभलेली आहे ते आपण देत आहोत। बेस्ट फिल्डर अनेकांनी चांगला क्षेत्ररक्षण या स्पर्धेमध्ये केलेला आहे, परंतु आमच्या निर्देशनामध्ये 2 खेळाडू आमच्या डोळ्यासमोर आता त्याचा चेहरा आमच्या समोर आहे। एक खेळाडू आहे मिस्टर रोहित तेलिवरे जो वालशीन संघाचा आहे, परंतु हा अवॉर्ड आपण देत आहोत ज्याने कमालीचा क्षेत्ररक्षण स्पर्धेमध्ये साकारलाय। बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट। मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती याच्या भरपूर मान आहेत। मिस्टर RD किरोली संघाचा GD बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट गोरखनाथ दिगाडकर। त्याला सुद्धा स्वप्न नव्हतं की माझी निवड होईल, परंतु या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून या ठिकाणी त्याची आपण निवड करीत आहोत। मित्रांनो त्यानंतर फोर्थ प्राइज साठी ओमसाई वारे अध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्याकडून कॅश प्राइज आणि अशी सुंदर ट्रॉफी आपण देणार आहोत जी आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। आणि या संघाचं आपण नाव या ठिकाणी आणूया, टीम आई गावदेवी स्पोर्ट वालशीन। फोर्थ प्राइज जय भोलेनाथ चषक 2025 चा मानकरी संघ। टाळ्यांचा गजर या संघासाठी रोख पारितोषिक आणि हा मानाचा करंडक आपण उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत। गावदेवी स्पोर्ट वालशीन संघाने या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ प्रस्थापित केलेला आहे आणि त्याला देत आहोत आपण ही सुंदर ट्रॉफी आणि रोख रक्कम। खेळाडूचं संघाचं अभिनंदन, पाहुण्यांचा आभार। पुढील पारितोषिक आपण देणार आहोत थर्ड प्राइज। या संघाचा विचार करता अनेक स्पर्धांमध्ये हा संघ चांगली कामगिरी करायचा, परंतु कुठेतरी ट्रॉफी पासून वंचित राहायचा, परंतु त्यांचा स्वप्न या स्पर्धेमध्ये साकार झालाय। क्रमांक 3 आहे, हरकत नाही, परंतु तुमच्यासाठी फर्स्ट क्लास आहे आणि तो संघ आहे हनुमानजी तर यांनी पुरस्कृत केला संघ वीरेन स्पोर्ट। आपण कारण प्रथमतः तुम्हाला संधी मिळालेली आहे, या आपण तुमची मेहनत आहे मित्रांनो आणि देत आहोत या ठिकाणी पाटील। या पण मंगल नाराज होऊ नका, कारण तुमचा हा अभिमान आहे, तुमचा हा सन्मान आहे मित्रांनो। आणि या सीझन मध्ये पहिली ट्रॉफी या ठिकाणी प्राप्त केलेली आहे वीरेन स्पोर्ट बाबाले संघानं। संघाचं अभिनंदन, पाहुण्यांचा आभार।
पुढील पारितोषिक आहे रनरअप ट्रॉफी, जी आम्हाला सन्मान्य विजय शेठ पाटील याचकडून देण्यात आलेले आहे आणि रोख रक्कम सुद्धा या संघाला आपण देणार आहोत. जरूर हा संघ सुद्धा मात्र स्ट्रगल करत होता, परंतु या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. जगदीश पाटील यांच्या ग्रामपंचायतील संघ RD11 किरावली. क्या बात आहे. रोख रक्कम आणि दुसरा क्रमांकाचा हा चषक जय भोलेनाथ चषक 2025 मध्ये रनरअप ट्रॉफी उचलताना RD किरवली संघ. एकदा RD किरवली संघासाठी जोरदार टाळ्यांचा गजर असू द्या. विनोद पाटील आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. लेजेंड ऑफ भावाले विनोद पाटील. पुढील पारितोषिक आहे या स्पर्धेतील सर्वात मोठं पारितोषिक मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूसाठी आकर्षक ट्रॉफी आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडे किरोलीचे सन्मान राकेश दिगाडकर यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल आहे. विनोद पाटील लेजेंड ऑफ भावाले प्लीज तुमच्यावर तर माझा आवाज पोहोचतो. आपण खेळाडूचं कार्य पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एकूण एक्झॅक्टली अमोलनं 57 धावा जोडलेल्या आहेत, 4 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. परंतु त्याच्या पुढे कार्य पाहिलं आपण, ज्याने हा किताब पटकावलाय. 69 धावा ठोकल्या, विकेट्स प्राप्त केल्या 3. एनगेस्ट एनगेस्ट संघ आहे RD11 किरवली संघाचा नाहीये, तर संघ आहे जय हनुमान चोदरपाडा संघाचा प्रतीक वाकडे. पहा खांद्यावरती सवारी आणि या जखमी शहर आहे मित्रांनो. वा आणि प्रतिस्पर्धी संघाला नडला. एकदा टाळ्यांचा गजरा असू द्या. प्रतीक साडी मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर जय भोलेनाथ चषक 2025 मधील हा किताब पटकावणारा खेळाडू सुद्धा प्रतीक वाकडे. जबरदस्त कामगिरी आपल्याला पुढे स्पर्धेमध्ये प्रतीकची पाहायला मिळाली. प्रतीक्षा आपण थोडा वेळ संवाद साधूया. साहेब 2 मिनिटं आपण जरूर आमच्यासाठी काढायचं आहे, कारण हा जखमी शेर आहे. जरूर प्रतीक पुढे यायचं आहे. 2 शब्द आपण. एक झाली त्याची तब्येत बरोबर नाहीये, इट्स ओके. त्याची तब्येत डाऊन आहे, नो प्रॉब्लेम. तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा टाळ्यांचा गजरा असू द्या. आणि या स्पर्धेतील शेवटचा पारितोषिक या स्पर्धेवरती या करंडकावरती नाव कोरलाय. या सीझन मध्ये अकाउंट ओपन केलेला आहे. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ जय भोलेनाथ ट्रॉफी 2025 जय हनुमान चोदरपाडा. डीजे कम ऑन. बोला बजरंग बली की. मित्रांनो ही स्पर्धा इथे संपन्न झाली. मी योगेश पाटील, माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे, एसके एंटरटेनमेंट पंच पॅनल आपल्यापासून रजा घेतो. थँक्यू सो मच. गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.